Hello to yet another sparkling session of economics. Let's start today. तुम्हाला मी काही टास्क दिला होता. तुम्हाला त्या डायग्राम काढून दिल्या होत्या म्हणजे काढायला दिल्या होत्या रातर. त्या डायग्रामच्या बद्दल खालचं वाचायचं होतं. मी तुम्हाला पाठवलं होतं. कॅन यू डू दॅट? तुम्ही केलं होतं का? काही विचार तरी केला होता का त्याचा? ओके. सो नाही केलाय नेहमीप्रमाणे. येस? कुणी येस म्हणलं? नो मॅम. ग्रेट. मी काय म्हणू? डायग्राम काढल्या. हं, पण त्याचं एक्सप्लेनेशन नाही वाचलंय. म्हणजे नाही समजलंय. इट्स ओके. तुमच्या समोर डायग्राम्स उभे आहेत. ज्यांनी काढल्याही नाहीयेत त्यांनी काढून घ्या आणि आपण पुढे बघायला लागूया. मी तुम्हाला हे म्हटलं होतं की हा कन्झम्पशन फंक्शनचा कर्व आहे. कन्झम्पशन फंक्शन हे त्यांनी दोन प्रकारे दाखवलंय. एक आहे 45 डिग्री लाईन वालं, ज्याला इन्कम युनिटी लाईन म्हटलं जातं. कारण इथे इन्कम इक्वल टू कन्झम्पशन असा पॉइंट आहे. म्हणजे या लाईनवर जी 45 डिग्री लाईन आहे. एक सेकंड. सो या लाईनवर जर तुम्ही बघितलं, वाव आय लाईक दिस. मी पहिल्यांदाच वापरते. सॉरी, इट्स अ व्हॅनिशिंग पेन. ओ ते जातंय. सॉरी. सॉरी. ओके. सो ही जी लाईन आहे 45 डिग्री लाईन, तुम्ही जर बघितलं तर ती 45 डिग्री लाईन हिला आपण म्हटलेलं आहे इन्कम युनिटी लाईन. ओके. सो ही इन्कम युनिटी लाईन तुम्हाला दाखवते की या कुठल्याही पॉइंटवर या लाईनच्या ओ पासून एस पर्यंत कुठेही सेम अमाऊंटची म्हणजे कुठेही कुणालाही जोडलं, समजा इकडून इकडे वाय ला जोडलं आणि तसंच तिकडून तिकडे सी ला जोडलं, म्हणजे इन्कमला आणि कन्झम्पशनला, स्टील यू विल गेट सेम अमाऊंट ऑफ कन्झम्पशन अँड इन्कम. दॅट मीन्स वाय इक्वल टू सी. ओके. ही जी दुसरी आहे ती आहे कन्झम्पशन फंक्शनची लाईन. ओके. कन्झम्पशन कर्व आपण म्हणू शकतो. इट माइट बी लिनियर, इट माइट बी नॉन लिनियर. तो आहे सी इज इक्वल टू ए प्लस बी वाय. असं काय ते आपल्याला नक्कीच कळणार आहे. सो इथपर्यंत डायग्रामची साधारण तुम्हाला जेव्हा माहिती झालीये, या डायग्राम मध्ये डाव्या बाजूला जे दिसतंय तेच सगळंच्या सगळं इथे नॉन लिनियर कर्व साठी आहे. ओके. आणि यू कॅन सी दॅट. सो तुम्ही असं बघू शकता की सॉरी, आता ते तुमच्याकडे डायग्राम असाव्यात असं मी अंदाज करते, कारण नाही तर मला खाली नाही जाता येणार आहे. ओके. सो a line OU making 45 degree angle, this line, this is income unity line which shows y equal to c. The CC curve is consumption function curve. It slopes upward to the right, indicating that consumption increases as income increases. So आपलं जे consumption function आहे, जे CC curve आहे, CC curve, एकच सेकंड, मी प्रयत्न करते की आपण काहीतरी करू शकू आणि त्या डायग्राम समोर ठेवू शकू. So what I can do, let's see. Awesome, right? मी सगळ्या प्रकारे प्रयत्न करूनही नाही. सॉरी, मी परत तीच गोष्ट केली. जे जे सायन्सचे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज जा. कॅन यू डू दॅट? आय एम रिअली सॉरी, मी चुकून तुम्हाला लिंक पाठवली आहे दोघांनाही. थँक्यू आकांक्षा मला सांगितल्याबद्दल. इट्स नॉट सायन्सचं लेक्चर. असं मला असं कन्फ्युजन झालं आणि मला वाटतं मी दोघांनाही लिंक पाठवली. आय एम रिअली सॉरी अबाउट इट. रिअली 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 सॉरी. काल पण मी असंच काहीतरी केलं होतं. आय एम रिअली सॉरी अबाउट इट गाईज.
एकच सेकंद द्या आता मला. ओके. So now back at games. I'm really sorry guys, ज्यांना science selected. I'm really sorry. That's it. That's just it. Okay. So आपण या कर्व बद्दल बघत होतो आणि होपफुली आता तो आपल्या इथे शेजारी राहील जेव्हा मी तुम्हाला या पेजवर घेऊन जाईन. सो या कर्व बद्दल बघताना आपण असं बघू शकतो की त्यांनी असं म्हटलंय ऍट द लोअर लेवल ऑफ at the lower level of income that is less than OY1. So OY1 पेक्षा जे लोअर लेवलचे इन्कम आहे तुम्ही इकडे बघू शकता. OY1 च्या पेक्षा लहान लेवलच्या इन्कम फंक्शन लेस दॅन OY1 असं जे इन्कम आहे इज द कन्झम्पशन फंक्शन कर्व. म्हणजे कर्व CC लाईन हा थोडक्यात ही जी ब्लू लाईन दिसते हा कन्झम्पशन फंक्शनचा कर्व आहे. So at the lower level income above OU line, can I change the, yeah, I can change. ही OU लाईन आहे. सो आता तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल, रादर लक्षात ठेवा, OU लाईन ही आपली इन्कम युनिटी लाईन आहे जी रेड आहे आणि ब्लू लाईन आहे तो कन्झम्पशन कर्व आहे. इथपर्यंत या दोन गोष्टी लक्षात राहतील या सगळ्या मी जे म्हटलंय आता ते. येस मॅम. ओके गुड. सो तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की ही जी OU लेव्हलची लाईन आहे ती आहे इन्कम युनिटी लाईन आणि CC लाईन इज अ कन्झम्पशन कर्व. ओके. ऍट द लोअर लेवल ऑफ इन्कम अबाव OU लाईन, OU लाईनच्या वरती लोअर इन्कम लेव्हलला म्हणजे या साधारण आपण असं म्हणू लेफ्ट हँड साईडला कन्झम्पशन इज ग्रेटर दॅन द इन्कम. अशा वेळी आपण बघू शकतो की कन्झम्पशन, कारण ही इन्कमची पण लाईन आहे जर तुम्ही बघितलं, कारण इन्कम इक्वल टू कन्झम्पशन लाईन आहे ना. सो अशा वेळी तुमचं कन्झम्पशन मोठं आहे. म्हणजे त्या शेड्यूल मध्ये आपण बघितलं होतं की 200 आणि 220 असं जे बघितलं होतं की 200 इन्कम होतं 220 कन्झम्पशन होतं तसं. ओके. सो it's showing that consumption is greater than the income. It may be because the past savings or from borrowings. As income increases, consumption also increases up to the point B. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जसं इन्कम वाढत जाईल इथे तसं तसं त्या प्रमाणावर कन्झम्पशनही वाढलंय. कुठल्या पॉइंट पर्यंत? B पॉइंट पर्यंत. Consumption also increases up to point B. At point B, the consumption OC1 equals to इन्कम OY1. सो या पॉइंटला तुम्ही जर बघितलं तर OC1 इतकं आपल्याला कन्झम्पशन सापडतंय डार्क केलेली ब्लॅक लाईन. कारण B पॉइंट तुम्ही जर मागे Y ऍक्सिसला नेऊन जोडलात यू गेट OC1 आणि B पॉइंट जर तुम्ही X ऍक्सिसला नेऊन जोडलात यू गेट OY1. Y हा Y1 हे ऍक्सिसचं नाव नसून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की Y हे इन्कम म्हणून वापरलेलं आहे. सो दॅट इज OY1. सो तुम्ही जर बघितलं तर ऍट पॉइंट B द कन्झम्पशन OC1 इक्वल्स टू OY1. म्हणूनच आपण म्हणू शकतो B पॉइंटला, कारण आपण कन्झम्पशन इक्वल टू इन्कमच्या इक्वॅलिटीत आहोत, OC1 इक्वल टू OY1 अर्थात कन्झम्पशन इक्वल टू इन्कम अशी इक्वॅलिटी आपल्याला मिळते. दिस इज कॉल्ड ब्रेक इव्हन पॉइंट. या B पॉइंटला ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतात कारण कन्झम्पशन इक्वल टू इन्कम आहे. Beyond the break-even point B, income increases, consumption also increases, but increase in consumption C1, C2, okay, is less than increase in income. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही इकडे बघू शकता की आपण ज्या ज्या प्रकारे इन्क्रीज वगैरे सगळ्या दाखवल्यात किंवा ज्या प्रकारे आपण असं म्हटलंय, जस्ट अ मिनिट मी हे सगळं काढते. नीट लक्ष द्या कारण मी ह्याच्यावरती तुमची क्विज घेणार आहे आता लगेच याच्यानंतर. लाईक टू डू दॅट. सो जर तुम्ही असं बघितलं की हा ब्रेक इव्हन पॉइंट आहे बरोबर B. या पॉइंटच्या बद्दल आपण असं म्हटलंय की या पॉइंटच्या लेफ्ट साइडला हे दोन कर्व आहेत CC आणि OU. तर या बाजूला CC म्हणजे कन्झम्पशन आणि OU म्हणजे इन्कम. यात कन्झम्पशन मोठं आहे कारण CC वरती आहे. जसं आपण B पॉइंटला पोहोचतो ब्रेक इव्हन पॉइंट
जिथे आपल्याला कन्झम्पशन इक्वल टू इन्कम असं समजून येतं, त्या पॉइंट नंतर मात्र कन्झम्पशन कमी होत जातं ऍज कम्पेअर्ड टू म्हणजे इन्क्रीज इन कन्झम्पशन. तुम्ही जर बघितलं तर Y1 Y2 म्हणजे Y1 पेक्षा Y2 पुढचं जे इन्कम आहे ते मोठं आहे, तो फरक मोठा आहे ऍज कम्पेअर्ड टू C1 C2. कारण ज्या पॉइंटला आपण बघतोय की Y1 Y2 असं इन्कम आहे, तोच पॉइंट जर समजा पुढे एक्सटेंड केला Y2 आणि तो कन्झम्पशन फंक्शन वरून खाली नाही शेजारी वाय ऍक्सिसला एक्सटेंड केला तर आपल्याला C2 म्हणजे Y2 इतकं इन्कम असताना C2 आय एम रिअली सॉरी, तुम्हाला ती स्क्रीन पण शेअर करायला लागेल. दिस इज जस्ट एक सेकंड मित्रांनो, मी तुम्हाला जे दाखवते ते तुम्हाला दिसतच नाहीये की नाही, फॉर दॅट मॅटर. तुम्ही खूप उशिरा नाही का पॉइंट आउट केलं, तर मी अर्धी जरा डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन केली. इट्स ओके, आय ड्रॉ इट. मला वाटलं मलाच दिसत नाही. इट्स ओके, इट्स ओके. थँक्यू फॉर नोटिफाईंग मी. ऍक्च्युली मी दाखवते ती तुम्हाला, पण आता तुम्हाला माझी चित्रकला बघायला लागेल. ओके, सो हा आपला एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस वर काय सांगा मला, तुमच्याकडे डायग्राम आहे तर तुम्हीच मला सांगा. इन्कम आहे ना, येस मॅम. दॅट इज वाय. म्हणजे वाय ऍक्सिस नाही, वाय हे डिनोटेशन आहे आणि इकडे सी आहे म्हणजे कन्झम्पशन आहे. बरोबर. एक आपल्याला इन्कम युनिटी लाईन अशी त्यांनी दाखवली, बरोबर. ती 45 डिग्री मधनं एकदम डॉट जाते, बरोबर. सो ह्याला आपण इन्कम युनिटी लाईन म्हणणार आहोत, वाय इक्वल टू सी वाली. त्याला यू असं पण म्हणतो, म्हणजे याला आपण यूच म्हणतो नाही का. लेट मी से कॉल इट यू. हे 45 डिग्री डॉट तुम्हाला लक्षात येईल. मी आता हे 45 डिग्री लिहत नाही. याच्या पुढची आणि याला आपण इथे ओ म्हणतोच आहे ऑलरेडी, राईट. याच्या पुढे तुम्हाला जर दिसून आलं तर इथून एक अशी लाईन गेली आहे, बरोबर आहे का. आणि इथे ह्या पॉइंटला नाव दिलेलं आहे बी. येस मॅम. करेक्ट. हा पॉइंट बी आहे आणि ह्याला सी सी असं म्हटलेलं आहे. सो इट इज लाईक सी सी. या लाईनचं इक्वेशन आहे ए प्लस बी वाय. तुम्हाला आठवतंय, हे तुम्ही लिहून घेतलं असेल होपफुली. कारण मी आता तुम्हाला लिहून पण देऊ शकत नाहीये, कारण ते नेमकं बॅक पेज वर गेलंय. हा जो पॉइंट आहे, या पॉइंट वरती इथे जर आपण स्ट्रेच केलं तर आपल्याला पॉइंट मिळतोय Y1, बरोबर आहे का. आणि हाच इकडे जर स्ट्रेच केला तर आपल्याला पॉइंट मिळतोय C1. राईट, करेक्ट. सो तुम्हाला लक्षात येऊ शकतं की OC1 आणि OY1 इक्वल आहेत, कारण बी हा पॉइंट कोणता पॉइंट म्हटलं मी तुम्हाला, ब्रेक इव्हन पॉइंट. इक्विलिब्रियम. ओके, करेक्ट. आता त्यांनी काय म्हटलंय की जेव्हा इन्कम वाढेल, सो मे बी असं झालं की वाय वरून Y2 एवढं इन्कम वाढलं. सो तुम्ही बघताय की Y1 आणि Y2 मधली गॅप वाईडर आहे आणि हेच मी पुढे सी म्हणजे आपल्या कन्झम्पशन कर्ववर स्ट्रेच केलंय, कारण मला कन्झम्पशन सर्च करायचंय आणि मी ते पुढे एक वाय ऍक्सिस वर मागे स्ट्रेच केलंय. ओके, सो इट इज लाईक दिस, साधारण असं. आणि ह्याला पुन्हा नाव काय आहे, C2, राईट. सो C1 C2 तुम्ही जर बघितलं तर C1 C2 यातली गॅप जितकी आहे त्याच्यापेक्षा मोठी गॅप Y1 Y2 मध्ये आहे का रे. येस मॅम. राईट. दॅट मीन्स बियॉन्ड द ब्रेक. ग्रेट. सो बियॉन्ड द ब्रेक इव्हन पॉइंट बी इन्कम इन्क्रीजेस. या बी नंतर दोन्ही लाईन्स वाढतातच आहेत. यू म्हणजे आपली इन्कमची लाईन आहे, ती पण वाढतीये आणि सी म्हणजे कन्झम्पशन फंक्शन आहे, ते पण वाढतंय. पण तुम्हाला डिस्टिंक्टली कळतं की जेवढ्या मोठ्या प्रमाणात इन्कम वाढतंय तितक्या मोठ्या प्रमाणात कन्झम्पशन वाढत नाहीये. म्हणजेच C1 C2 ही जी गॅप आहे, इट इज लेस दॅन द इन्क्रीज इन इन्कम Y1 Y2. Therefore, the consumption function curve CC lies below the income unity curve. आणि म्हणून हा जो C कर्व आहे तो बी पॉइंट नंतर सी कन्झम्पशन फंक्शनचा कर्व हा युनिटी लाईन इन्कम युनिटी लाईनच्या खाली आहे. हे वाक्य तुमच्यासाठी वाचा बरं ते. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला माझी स्क्रीन दिसते राईट आता एक्झॅक्टली.
Yes, ma'am. Yes, ma'am. ग्रेट. मग आता तुम्हाला हा जो पॅरेग्राफ मी चौकोन करून दिलाय तो वाचायचा आहे आणि तो वाचून झाला की मला लगेच सांगा. तुमच्यासाठी अक्षरशः आय कॅन से 2 मिनिटं आहेत ते वाचायला. झालं मॅम. ग्रेट. सो असा विचार करा आणि वाचून झालं नसेल तरी एक लॉजिक विचार करा की इथे आपल्याला गॅप दिसते बरोबर. इन्कम आणि कन्झम्पशन मध्ये गॅप दिसते. तुम्हाला जर हे झालं असेल तर मी हे रब करणार आहे. इज इट ओके? मला नीट डायग्राम पुढची काढायचे चालेल? Yes, ma'am. Yes, ma'am. सो तुम्ही जर बघितलं तर आपण थोडंसं वरच्या डायग्राम कडे जाऊया. इट कॅन बी हेल्पफुल फॉर अस. तुम्ही जर बघितलं तर ह्या डायग्राम मध्ये सीबी आणि ओबी यातलं ओबी हे आपलं इन्कम आहे आणि सीबी हे आपलं कन्झम्पशन आहे. इथपर्यंत तर तुम्हाला समजतंय ओबी आणि Yes, ma'am. सीबी बरोबर. Yes, ma'am. म्हणजेच आता जर मला दाखवायचं झालं तर एवढं भाग आहे की माझ्याकडे इन्कम नसताना पण मी खर्च करते बरोबर. सो हा भाग माझा पास्ट सेव्हिंगचा आहे म्हणजे पूर्वीच्या सेव्हिंग्सचा जो मी खर्च करते किंवा मी कुणाकडून तरी बॉरो केलंय म्हणजे हे आयदर वे माझं बॉरोईंग आहे किंवा पास्ट सेव्हिंग यूज केलेलं आहे. पण बी पॉइंट नंतर मात्र काय होतं की बी पॉइंट नंतर तुमचं बीसी हे कन्झम्पशन आहे आणि बीयू हे तुमचं झालं हे तुमचं झालं इन्कम. म्हणजे आता इन्कम जास्त आहे बरोबर आहे ना. तुम्ही जर बघितलं तर या बी पॉइंट नंतर तुमचं इन्कमची रेश जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू तुमची कन्झम्पशनची रेश. म्हणजेच आता या रेड अँगल मध्ये हा जो रेड अँगल दिसतोय SBC हे सगळंच्या सगळं तुमचं कन्झ्युम न केलेलं इन्कम आहे म्हणजेच तुमचं सेव्हिंग आहे बरोबर ना. इथे कन्झम्पशन संपलं आणि इन्कम मात्र जास्त उरलंय आणि म्हणून ही जी S1 गॅप तुम्हाला दिसतीये ही स्पेसिफिकली ही गॅप तुमची सेव्हिंग्सची गॅप आहे. तुमचं लॉजिक लक्षात आलं ग्राफ मधलं? नाही हो? Yes, ma'am. Yes, ma'am. मला Yes, माहिती ma'am. Yes, थोडंसं ma'am. कठीण आहे. लॉजिक वापरा. हे इन्कम आहे यू कर्व बरोबर आणि सी कर्व कन्झम्पशनचा आहे बरोबर. म्हणजेच कन्झम्पशन वर आहे इन्कम खाली आहे म्हणजे कन्झम्पशन मोठं इन्कम छोटं. म्हणजेच आपण जुनं आपल्याकडे असलेलं सेव्हिंग्स वापरणार किंवा आपण लोन काढणार आणि म्हणून ब्रेक इव्हन पॉइंटच्या मागच्या भागात आपल्याला दिसतं की आयदर वे आपण लोन काढलंय किंवा पास्ट सेव्हिंग वापरलंय. मात्र तेच जर तुम्ही ब्रेक इव्हन पॉइंटच्या राईट साईडला गेलात तर इन्कमची रेषा वर आहे कन्झम्पशनचा कर्व थोडासा असा खाली जाताना दिसतोय. याचा अर्थ UBC हा जो एक अँग्युलर पार्ट दिसतोय इथे आपलं सेव्हिंग आहे कारण आपलं इन्कम मोठं आहे आणि कन्झम्पशन छोटं आहे. याचाच अर्थ आपल्याकडे इन्कम जास्त कन्झम्पशन कमी. माझ्याकडे 100 रुपये होते 80 कन्झ्युम केले उरलेला भाग काय करणार आहे मी 20 रुपयाचा सेव्ह बरोबर ना. सेव्ह करीन ना मी म्हणजेच सेव्हिंग होईल ते. आता तुम्हाला लक्षात आलंय कुठला SS1 पार्ट आहे. हाच जो S दिसतो तो SS1 पार्ट आहे और S डॅश येते. नक्की हे लक्षात आलंय? Yes, ma'am. खाली जाऊ डायग्रामच्या Yes, इकडे ma'am. म्हणजे Yes, वाचायला ma'am. डायग्राम नसलेल्या ठिकाणी फॉर दॅट मॅटर. Yes, ma'am. Okay. So you can see that now since part of income is not consumed, it's saved. म्हणजे जो इन्कमचा पार्ट कन्झ्युम केला नाही तो सेव्ह झाला हे कळलेलं असल्यामुळे we can say that diagramically S dash किंवा SS1 is saving the gap between OU
द इन्कम युनिटी कर्व अँड CC दॅट इज कन्झम्पशन कर्व, कन्झम्पशन फंक्शन कर्व. म्हणजे सेव्हिंग ही आपली इन्कम युनिटी कर्व आणि कन्झम्पशन फंक्शन मधली गॅप झाली. Thus, the consumption function measures not only amount spent on consumption, but also amount saved. म्हणजे कन्झम्पशन फंक्शनचा वापर फक्त कन्झम्पशन किती झालं हे न काढण्यासाठी किंवा हेच न फक्त काढता त्याच्याबरोबर सेव्हिंग किती झालं हे समजायलाही काढला जातो. द इन्कम युनिटी लाईन 45 डिग्री लाईन मे दस बी रिगार्डेड ॲज झिरो सेव्हिंग लाईन. म्हणजे तुम्ही जेव्हा इन्कम युनिटी लाईनवर असता तेव्हा काय इक्वल असतं रे कशाला सांगा मला त्या 45 डिग्री लाईन वरती? इन्कम युनिटी लाईन म्हणजे पहिलं काहीतरी इन्कमला इक्वल असलं पाहिजे. इन्कमला काय इक्वल असतं? Y इक्वल टू Consumption. C कन्झम्पशन. बरोबर, Consumption. करेक्ट. म्हणजेच इन्कम युनिटी लाईन वरती आपल्याला Y इक्वल टू C म्हणजे जितकं इन्कम तितकाच खर्च असल्यामुळे त्याला झिरो सेव्हिंग लाईन म्हणतात. कारण तुमच्याकडे एक्सेस काही इन्कम नाहीच आहे. जितकं इन्कम तितकाच तुमचा खर्च आहे. Y इक्वल टू C म्हणून त्याला रिगार्डेड ॲज झिरो सेव्हिंग लाईन. म्हणजेच इन्कम युनिटी लाईनला झिरो सेव्हिंग लाईन असंही म्हणतात. While the shape and position of consumption CC curve, consumption function, indicate the division of income between consumption and saving. म्हणजे थोडक्यात तुमच्या मध्ये किती गॅप आहे युनिटी लाईन आणि इन्कम युनिटी लाईन आणि कन्झम्पशनचा कर्व यात किती गॅप आहे याच्यावरून तुम्हाला समजतं की कन्झम्पशन आणि सेव्हिंग कशा प्रकारे आहे. इथपर्यंत मी जे तुम्हाला सांगितलंय ते तुमच्या प्रचंड डोक्यावरनं गेलंय का रे? No, ma'am. No, ma'am. थोडं तरी Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. मला माहितीये की तुम्हाला हे Yes, कठीण वाटू ma'am. शकतं आणि रादर दीज आर द बॅक टू बॅक लेक्चर्स. म्हणजे एकतर आपल्यात गॅप झालीये, आपण काल बघू शकलो नाही तेव्हा आपलं दुसरं लेक्चर होतं त्या ह्याने, आणि त्यामुळे असं होऊ शकतं की गॅप झाल्यामुळे. पण तुम्हाला त्याच्या मागचा एकदा काय म्हणू, हे सगळं लिहिण्याऐवजी तुम्ही जर डोक्यात असं पक्क बसवलं की मला यातलं काय लक्षात ठेवायचंय, इट बिकम्स व्हेरी इझी. सो लाईक जर समजा मला कोणी सांगितलं की कन्झम्पशन फंक्शनचा कर्व एक्सप्लेन कर, then what will I do? I will simply do this. Okay. Y-axis, X-axis. तुम्ही सांगा मला एकेका ठिकाणी काय आहे. X-axis वर काय आहे रे? Income. करेक्ट. Income. हे इन्कमचा Y डिनोटेशन. त्याच्यानंतर Y-axis वर आपल्याला काय दिसतं? Consumption. Consumption. बरोबर, ग्रेट. आता याच्यानंतर आपल्याला पहिली कोणती लाईन काढता येईल सांगा, जी 45 डिग्री लाईन आहे, तिला काय म्हणतात? Income unity line. करेक्ट, इन्कम युनिटी लाईन 45 डिग्री लाईन. किंवा तिला दुसरं काय नाव आताच आपण बघितलं? Zero saving line. झिरो सेव्हिंग लाईन. बरोबर. सो हे झालं आपली 45 डिग्री लाईन. आता माझ्या चित्रकलेकडे बघू नका, तशी मी एकदम तुम्हाला सांगते चित्रकलेच्या परीक्षांमध्ये वगैरे एकदम जोरात मार्क मिळवलेत आणि C ग्रेड किंवा आय डोंट नो त्याच्यापेक्षा खालची ग्रेड शक्य असती तर त्यांनी मला दिली असती. पण माझ्या चित्रकलेविषयी विचार न करता आता मला सांगा, ही झाली आपली युनिटी लाईन, बरोबर, ज्याला आपण यू म्हणतो, आणि तिलाच डिनोटेशन मध्ये आपण असं म्हणू शकतो का, C इक्वल टू काय म्हणणार आहे मी इकडे, C इक्वल टू Y. करेक्ट, Y. C इक्वल टू Y. करेक्ट. सो आता विचार करा, आता ह्याच्या पुढे मी कोणतं फंक्शन काढणार आहे? Consumption. करेक्ट, कन्झम्पशन फंक्शन पण सुरू होतं ते. व्हेरी गुड, कन्झम्पशन फंक्शन. सो ते सुरू होतं पण त्याला तेवढा स्टीपरनेस नसतो. दॅट मीन्स माझं कन्झम्पशन फंक्शन असं असू शकतं, बरोबर. याला मी नाव देणार आहे CC. ओके, गुड टू गो. मी त्याचं पुढे इक्वेशन लिहत नाहीये. इक्वेशन कसं आहे, C इक्वल टू A प्लस BY. या लाईनचं इक्वेशन म्हणतात त्याला. आता याच पॉइंटला, हा जो पॉइंट इकडे दिसतोय आपल्याला, त्याला आपण काय नाव देतो रे? काय नाव आहे त्याला या पॉइंटला? Break even point. करेक्ट, ब्रेक इव्हन पॉइंट. Break even. P. व्हेरी गुड, ब्रेक इव्हन पॉइंट. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की या पॉइंटला काय आणि काय इक्वल आहे?
Income and consumption. Income and consumption. Income and consumption. Very good. म्हणजे आता मी जर हे इकडे स्ट्रेच केलं तर मी याला इकडे काय नाव देऊ? Y1. 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 हे जेव्हा मी इकडे स्ट्रेच करते तेव्हा C1. E1. व्हेरी गुड C1. सो दॅट मीन्स हे झालं C1 आणि Y1. सो आता इक्वल असलेले इन्कम आणि कन्झम्पशन यांचे मॅग्निट्यूड किंवा अमाऊंट किती आहे? काय इक्वल टू काय? OY1 इक्वल टू OC1. बरोबर OC1. एक्झॅक्टली. आता दुसरा प्रश्न, बी पॉइंटच्या लेफ्ट साइडला कन्झम्पशन मोठं आहे की इन्कम? Consumption. 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 कन्झम्पशन. Consumption. कारण सीसी कर्व वर आहे आणि ओयू कर्व म्हणजे ग्रीन कर्व वर आहे आणि ओयू कर्व जो इन्कम दाखवतो तो कर्व खाली आहे. म्हणजेच जर समजा मी या पार्टला थोडस कलर केलं, आय डोंट नो हाऊ इट विल शो, बट जर हा पार्ट मी थोडासा कलर केला तर ते माझं काय आहे? पास्ट मधलं सेव्हिंग किंवा Expenditure. करेक्ट एक्सपेंडिचर. पण ते काय पास्ट कुठून केले? जे एक्सेसचं कन्झम्पशन आहे इन्कम पेक्षा त्याच्यासाठी आयदर मी पास्ट मधलं सेव्हिंग वापरलं किंवा काल मी हे काय म्हणाली होती? बॉरो केलं. बरोबर ना, बॉरो केलं ना. करेक्ट. म्हणजे इथे आपलं काही सेव्हिंग नाहीये. पण बी पॉइंटच्या राईट साइडला जर तुम्ही बघितलं तर आपलं कन्झम्पशन मोठं आहे की इन्कम मोठं आहे रे? Income. इन्कम. Income. म्हणजे माझं इन्कम जास्त आहे आणि कन्झम्पशन कमी, तर मी काय करेन? माझ्याकडे काय क्रिएट होईल? Saving. सेव्हिंग. Saving. ते आपण कोणत्या वेजच्या माध्यमातून दाखवतो इथे? S1 बरोबर ना. म्हणजे हा साधारण आपला अख्खा सेव्हिंगचा भाग आहे. इथपर्यंत लक्षात आलं? याच्यावरती एक्स्ट्रा त्यांनी काय सांगितलंय की ही जी लाईन आहे OU1 तिच्यावर कारण C इक्वल टू Y आहे, कन्झम्पशन इक्वल टू इन्कम आहे, दॅट मीन्स कुठल्याही प्रकारचं सेव्हिंग क्रिएट होत नाहीये आणि म्हणून त्या लाईनला काय म्हटलंय? Zero saving line. झिरो सेव्हिंग लाईन. एकदम करेक्ट. Zero saving line. आता मी आणखीन एक लाईन इकडे काढणार आहे आणि याला इकडे नाव देणार आहे Y2. सो हा हे Y2 आहे आणि हेच पुढे एक्सटेंड करणार आहे ते त्या बी मधून जाणार आहे खरं तर, पण लेट्स सी ते न जाता येत आहे का आपल्याला? येस. आणि ह्याला म्हणणार आहे C2. आता मला सांगा, त्यांनी जे कन्झम्पशन इन्क्रीज होत आहे आणि इन्कम इन्क्रीज होत आहे याबद्दल काय सांगितलंय तुम्हाला सांगता येत आहे का? आपल्याला या दोन गोष्टीमधून काय लक्षात येतं? C1 C2 आणि Y1 Y2 मध्ये काय रिलेशन आहे? यात आणि यात Income जास्त आहे, consumption Increasing. Income जास्त. Consumption कमी. करेक्ट. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला इन्कम जास्त आणि कन्झम्पशन कमी असं नाही म्हणतायत. म्हणताना काय म्हणायला लागतं की ज्या प्रमाणात आपलं इन्कम वाढतंय, कारण ते एकाच लाईनवरनं वाढतंय ना, याच लाईनचा आधार आपण घेतलाय. याच्या आधी याच लाईनचा बी पॉइंट शोधायला आधार घेतला होता. सो जेव्हा इन्कम वाढतंय Y1 Y2 वरून वाढतंय तेव्हा त्या प्रमाणात जेव्हा कन्झम्पशन वाढतंय ते कमी वाढतंय. बरोबर. मोर इज इन्क्रीज इन इन्कम आणि त्या तुलनेत कन्झम्पशन मध्ये कमी इन्क्रीज झालंय. बरोबर. Yes, ma'am. नक्की. म्हणजे आपण असं म्हणू Yes. शकतो की इन्कम वाढतं त्याच्याबरोबर कन्झम्पशनही वाढतं, पण दोघांचा वाढण्याचा स्पीड समान आहे का रे? No, ma'am. नाही. No, नाही. ma'am. म्हणजे कन्झम्पशनचा वाढण्याचा स्पीड इन्कम पेक्षा कमी की जास्त आहे? कमी आहे. कमी. करेक्ट. कमी. कमी आहे. सो युजली ॲज वी हॅव सीन द शेप ऑफ प्रोपेन्सिटी टू कन्झम्पशन कन्झ्युम कर म्हणजे कन्झ्युम करण्याच्या टेंडन्सीचा कर्व. ओके. म्हणजेच कन्झम्पशन फंक्शनचा कर्व. ओके. इट हॅज द सेम नेम, सो डोंट वरी अबाउट इट. दॅट इज द CC कर्व is such that it moves upward to the right but less steeply than the unity curve.
म्हणजे दोन्ही कर्व कन्झम्पशन आणि इन्कम दोन्ही कर्व राईटवर्ड मूव्ह करतात, अपवर्ड मूव्ह करतात. म्हणजे वरती जातात, पॉझिटिव्ह स्लोप आहे, वाढत राहतात नेहमी. पण आपण असं म्हणू शकतो की इन्कम ज्या तुलनेत फास्ट वाढतंय त्याच्यापेक्षा कमी फास्ट कन्झम्पशन वाढतं आणि म्हणून इन्कमचा कर्व स्टीपर आहे ऍज कम्पेअर्ड टू कन्झम्पशनचा कर्व फ्लॅटर आहे. म्हणजे लेस स्टीपली कन्झम्पशनचा कर्व पुढे जातो, लेस स्टीपली ऍज कम्पेअर्ड टू इन्कम कर्व किंवा इन्कम युनिटी कर्व. तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलंय नक्की मी काय म्हटलं ते? Yes, ma'am. Yes, This ma'am. normal Yes, shape ma'am. of consumption function is explained by Keynes in terms of the fundamental psychological law of consumption when he states that the men are disposed as rule and the average to increase their consumption as their income increases, but not by as much as increase in their incomes. So खूप कॉम्प्लिकेटेड शब्दात पण मी तुम्हाला त्याचं छोटंसं रूपांतर करून सांगते. हा कन्झम्पशनचा म्हणजे केन्सचा सायकोलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन आहे. कोणता लॉ म्हटलं मी? सायकोलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन. Psychological of consumption. व्हेरी गुड. तो काय म्हणतो? Psychological. लॉ ऑफ कन्झम्पशन. सो तो काय म्हणतो की लोकांचं अशी टेंडन्सी झाली आहे ऑन अन ऍव्हरेज, असा रूल आहे की लोकांचं जसं इन्क्रीज मध्ये म्हणजे लोकांच्या इन्कम मध्ये जशी इन्क्रीज होते तशी त्यांच्या कन्झम्पशन मध्ये पण इन्क्रीज होते. जसं इन्कम वाढतं तसं ते जास्त खर्च करतात, पण जितकं जास्त इन्कम वाढतं तितका त्यांचा कन्झम्पशनचा स्पीड नाही वाढत. ते कन्झ्युम करतात पण कमी स्पीडने करतात. आणि हे आपण नेहमी बघतोय. मी तुम्हाला नेहमी विचारलं की आज पुन्हा एकदा मी तुम्हाला तोच प्रश्न विचारते. तुम्हाला मी आज 100 रुपये दिले तर तुम्ही त्यातले किती खर्च कराल त्यात क्षणी मिळाल्या? लाईक काही खर्च करा, 100 रुपये घ्या आणि करा. काय कराल? किती खर्च कराल? 50. 50. 50, 60, 40 असं आपण अंदाजे म्हणू. ओके. उद्या मी परत 100 रुपये दिले तर किती खर्च कराल? परत 50, 60, 40. तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला एकदम 200 रुपये दिले तर किती खर्च कराल? 50. 50. 50, 60, 70. इन अ वे तुम्ही जर विचार केला तर तुम्ही बेसिकली तुमचं जसं इन्कम वाढतं तसं खर्च वाढतो, कन्झम्पशन वाढतं, पण दोन्ही वाढण्याच्या प्रकारात स्पीड मध्ये फरक असतो. कारण आपलं सायकोलॉजी तशी आहे की आपण सगळ्याच्या सगळं इन्कम खर्च करत नाही. आपण काय म्हणतो, जास्त इन्कम राहिले ना तर काय करूया? सेव्हिंग करूया. करेक्ट. सो हा केन्सचा सायकोलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन होता बेसिकली. तुम्हाला लक्षात आलंय हे मी जे आता तुम्हाला सांगितलं ते? होय मॅम. Yes, ma'am. नक्की मी Yes, विश्वास ma'am. ठेवते तुम्हाला नीट समजलंय हे? Yes, ma'am. ओके. सी मला असं वाटतं की तुम्हाला कॉम्प्लिकेटेड जरी गोष्टी असल्या तरी त्या तुम्हाला नीट समजल्या पाहिजेत. ओके. आणि जर तुम्हाला त्या नीट समजत असतील देन दॅट्स नथिंग वेल अँड गुड. ओके. सो आता आपण प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम ही गोष्ट पाहिली. प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम म्हणजे काय असतं? तर लोकांची खर्च करण्याची तयारी. ओके. In dealing with the consumption function or the propensity average to consume, that means average propensity to consume, Keynes consider its two technical attributes or properties. Keynes ने propensity to consume म्हणजे लोकांच्या खर्च करण्याच्या टेंडन्सी बद्दल दोन प्रॉपर्टी लक्षात घेतल्या. ओके. पहिली प्रॉपर्टी होती द ऍव्हरेज propensity to consume आणि दुसरी होती मार्जिनल propensity to consume. ऍव्हरेज म्हणजे काय? तर टोटल कन्झम्पशन डिवायडेड बाय म्हणजे कन्झम्पशन डिवायडेड बाय टोटल इन्कम, एपीसी. म्हणजे ऍव्हरेज म्हटल्यावर आपण तसंच करतो ना. वर्गातल्या ऍव्हरेज मुलांची हाईट काढायची झाली तर आपण काय करतो? सगळ्या मुलांची हाईट काढतो, त्याची टोटल करतो, डिवायडेड बाय नंबर ऑफ टोटल स्टुडंट करतो. बरोबर आहे का? ऍव्हरेज Yes, ma'am. तसंच काढतो ना आपण. तसंच इथे पण आहे. टोटल कन्झम्पशन घेतलं डिवायडेड Yes. बाय टोटल इन्कम घेतलं म्हणजे मला ऍव्हरेज मिळेल. ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. सो अशा प्रकारे त्याने ऍव्हरेज काढलं. म्हणजे असं साधारण की प्रत्येक युनिट ऑफ इन्कमला किती कन्झम्पशन होईल, म्हणजे एका रुपयाला किती कन्झ्युम केलं जाईल प्रत्येक एका रुपयाला. आणि मग मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम कडे वळला. मी मार्जिनल कम्प्लिटली वेगळंच सुरू करणार आहे, वेगळंच सांगणार आहे.
सध्या हा ग्राफ बघून घेऊ शक्य झालं तर प्लीज हा ग्राफ काढून ठेवा. Average propensity to consume, APC, is the ratio of total consumption to total income in a given period of time. एका ठराविक दिलेल्या वेळात कन्झम्पशनचा इन्कमशी किती कसा रेशो आहे ते बघणं, दॅट इज APC. Okay, the average propensity to consume can be founded symbolically as consumption divided by income. That is APC is C by Y. इथपर्यंत नक्की लक्षात आलंय? APC is average propensity to consume, C is total consumption, Y is total income. इथपर्यंत लक्षात आलं? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. गुड. सो ह्या शेजारच्या फिगर मध्ये बघितलं तर आपल्याला ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम दिसते. कशी? द APC इज मेजर्ड ॲट अ सिंगल पॉइंट ऑफ कन्झम्पशन. म्हणजे कन्झम्पशन वरचा, आता वाय ऍक्सिस वर कन्झम्पशन आहे, एक्स ऍक्सिस वर इन्कम आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. सो वाय ऍक्सिस वरचा कुठचाही एक पॉइंट घ्या, तिथपासून कन्झम्पशन वरती जा आणि त्याला खाली अटॅच करा एक्स ऍक्सिस वर. जो पॉइंट मिळेल दॅट वुड बी युअर APC. In a way, APC is measured at a single point of consumption curve, CC, which shows the ratio of consumption to income. म्हणजे या CC कर्व वर आपण असं म्हणू शकतो OC1 डिवायडेड बाय OY1. लक्षात येतंय तुमच्या? OC1 हे आपलं कन्झम्पशन झालं डिवायडेड बाय OY1 या A पॉइंट वरती. The flattening of CC curve to the right shows APC, average propensity to consume, डिक्लाइन्स ॲज इन्कम इन्क्रीजेस. म्हणजे लोकांची खर्च करण्याची टेंडन्सी कमी होत जाते जसं जसं आपलं इन्कम वाढत जातं. मला वाटतं आपण हेच मगाशी डिस्कस केलं होतं. 100 रुपये दिले असताना 50 रुपये खर्च केले, 200 रुपये दिले असताना 60, 300 दिले असताना 80. म्हणजे तुमचं इन्कम वाढतंय पण त्या प्रमाणात कन्झम्पशन वाढलं तरी ते कमी स्पीडने वाढतंय. आणि म्हणून हा जो स्पीड आहे तो मेजर करण्याचं प्रमाण म्हणजे ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम आहे, APC. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय स्पीड कमी होतोय कारण कन्झम्पशनचा. सो APC डिक्लाइन्स ॲज इन्कम इन्क्रीजेस. जसं इन्कम वाढणार तसं तुमची APC डिक्लाइन होणार. इथपर्यंत थांबायचं आजसाठी? Yes, ma'am. इथपर्यंत मी जे सांगितलं ते तुम्हाला नक्की समजलंय का? त्याच्याबद्दल काही शंका आहे? म्हणजे आपण पुढच्या लेक्चरला त्या शंकेपासून सुरुवात करूया. ओके, मला वाटतं तुम्हाला समजलंय का तुम्हाला? Yes, ma'am. होय मॅम. Yes, ma'am. ओके, ग्राजी. सो काय करूया आपण, मी तुम्हाला तुमची अटेंडन्स शीट देते आणि त्याच्यानंतर आय थिंक वी कॅन गो अहेड. जस्ट अ मिनिट, मला अटेंडन्स शीट ओपन करू दे तुमची. तुम्हाला हे शिकताना किती बोर होतंय मला एकदा सांगितलं तर मी त्या अंदाजाने तुम्हाला तशा अंदाजाने शिकवू शकेन. सो आर यू गेटिंग टू मच बोर्ड? नो मॅम. No, ma'am. मग आणखीन काही शंका? तुम्हाला काही वेगळ्या प्रकारे शिकायला आवडेल? तुम्हाला असं वाटतंय की मॅडम तुम्ही जर हे केलं ना तर आम्हाला जरा बेटर आहे किंवा असं काही? Ma'am, video दिखाएंगे. काय व्हिडिओ? हा, पण ट्राय करूया. मी आज काढून ठेवल्या होत्या पण दाखवायच्या राहिल्या. ओके, मी तुम्हाला अटेंडन्स शीट टाकली आहे बरं का. चलो देन, Okay, ma'am. मला असं वाटतंय की आपण पुढच्या लेक्चरला भेटूया. शक्य झालं तर मी आठवड्यात एखादं लेक्चर घ्यायचा विचार करते तुमचं, म्हणजे पुढचं आपलं टाइम टेबलच्या शिवाय एक्स्ट्रा वालं. सो विल ट्राय दॅट. जर तसं असेल तर मी तुमच्याशी आधी बोलेनच. चलो देन, बाय बाय. हॅव अ नाईस डे अहेड. स्टे सेफ.